नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून तिघं खाली पडले। अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। नाशकात कर्मभूमी एक्सप्रेस मधील ही दुर्घटना आहे। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी किरण ताजने। किरण, विक्रांत, नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून पुढे ओढ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात घडलेला आहे। तिघं रेल्वेतून खाली पडले होते, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहे। त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। कर्मभूमी एक्सप्रेस मधील ही दुर्घटना असल्याची माहिती मिळते। यामध्ये जे तिघं युवक होते ते बिहारला जात होते आणि त्यावेळेला हा प्रकार घडलेला आहे। दोघांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, मात्र एक जण जो जखमी आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। नाशिक रोड पोलिसांकडून याबाबतचा तपास केला जातोय। तिथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत जितेंद्र सपकाळे, त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतलेली होती। त्यांच्या पथकाने या संपूर्ण घटनेचा जो आहे तो तपास सुरू केलेला आहे। विक्रम, बरं किरण, साधारण नेमकी कधी ही घटना घडलेली होती? शनिवारी रात्रीच्या वेळेला ही घटना घडल्याची माहिती मिळते। त्यावेळेला म्हणजे दुपारी मुंबईवरून थेट बिहारकडे जाण्यासाठीची ही रेल्वे जात असते। कर्मभूमी एक्सप्रेस म्हणून या रेल्वेची ओळख आहे आणि रात्रीच्या वेळेला ती नाशिक क्रॉस करून पुढे ओढ्याच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडलेला आहे। विक्रम, बरं, धन्यवाद किरण या सगळ्या माहितीसाठी। Thank you.